नमस्कार, धन्यवाद। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7। श्री गणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वेशा। आपुल्या कृपे करून अल्प वर्णिले आपुले गुण। श्रोती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा। अक्कल कोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती। स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणोनी यती परब्रह्म। वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी। हेरळी कराधिक शास्त्रांसी, वेतनी देऊनी ठेविले। त्या समयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी। प्राकृत भाषण वेदांतावरी, करुणी लोका उपदेशिती। कैकांचे ब्रह्म दवडिले, परधर्म देशका जिंकिले। कुमार्गवर्तियांसी आणिले, सन्मार्गावरी तयांसी आणावे अक्कल कोटी। हेतू उपजला नृपा पोटी, बहुत करोनी खटपटी। बुवांसी शेवटी आणिले, नृपा आवडे वेदांत। बुवा त्यात पारंगत, भाषण श्रोतयांची चित्त। आकर्षुनी घेती ते, रात्रंदिन नृप मंदिरी। वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी। नृपती बहु सुखावे, अमृतानुभवादी ग्रंथ। आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे। त्यांचे करुणी विवरण, संतोषित केले सर्वजण। तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी। ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त। सदा चर्चा वेदांत, राजगृही होत असे। जे भक्तजनांचा माहेर, प्रत्यक्ष दत्तांचा अवतार। ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटा नांदती। एके दिवशी सहस्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती। श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते त्यावेळी। पाहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण। काही वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींशी। ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार। ऐसे ऐकुनी सत्वर, यतिराज हसले। मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती। पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती। बुवा म्हणती काय म्हणी, हा तो वेडा संन्यासी। भुरळी पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी। याने ढोंग माजविले, तेथून निघाले ब्रह्मचारी। आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी। तुम्ही व्यर्थ फसला, हो परमेश्वर रूप म्हणता येती। आणि करिता त्यांची भक्ती, परी हा भ्रम तुम्हा प्रती। पडला असे सत्तेची, पाहुनी तुमचे अज्ञान। यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्रातिक ज्ञान। याते काही असेना, ऐसे ब्रह्मचारी बोलोनी। पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी। स्वामीशी तुच्छ मानिती, नित्य नियम सारून। ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारशी दोघेजण। ती निद्रिस्त झाले, निद्रा लागली बुवांसी। लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयांशी। चमत्कारिक पडलेसे, आपुले अंगावरी वृश्चिक। एकाएकी चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक। दंश आपणा करीत असे, ऐसे पाहुनी ब्रह्मचारी। खडबडून उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी। शब्द एकना बोलवे, जवळी होते ते पारसी। जागृती आली तयांशी, त्यांनी धरुनी बुवांसी। सावध केले त्यावेळी, हृदय धडधडा उडू लागले। गरमे शरीर झाले ओले, तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून। मग स्वप्नीचा वृत्तांत, तयाशी सांगती समस्त। म्हणती यात काय अर्थ, ऐसे स्वप्न कैक पडती। असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामींपाशी। पुसता मागील प्रश्नासी, खदा खदा स्वामी हसले। मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपदी तदाकार। होण्याविषयी अंतर, तुझी जरी इच्छित असे। तरी स्वप्नी देखून वृश्चिकांसी, काय म्हणून भ्यालासी। जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मापदी जाणसी कैसे। ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे। याशी लागती कष्ट करणे, फुकट हाताना यायची। बुवांप्रती पटली खून, धरिले तात्काळ स्वामी चरण। प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गदित। त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी। अहंकार गेला गळूनी, ब्रह्मपदा योग्य झाले। स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ती निवडूनी सुंदर। त्यांचा करुणीय हार, अपि शंकरा विष्णू कवी। इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत। सदा परिसोद भाविक भक्त। सप्तमो अध्याय गोडहा। श्री राजाधिराज
योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा. अनंता वेशा अनंता, तुझ्याच कृपे निश्चित अल्प वर्णिले स्वामी चरित. पुढे कथा सुरस अत्यंत, वधुविता तू दयाळ. मागील अध्यायाचे अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार दाविती यती. ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला. आनंद हा सकला, वैकुंठा समनगरी ते. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार. राजे राय बहादर, शंकरराव नाम. 6 लक्षांची जहागीर तयांप्रती. सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती. काही कमती असेना, परी पूर्वकर्म अगाध. तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नाना युद्ध. परी बाधा न सोडी संबंध बाधा, म्हणून चैरन पडे रात्रंदिन. गेले शरीर सुखून, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोगविलास, सुखपभोग कैसा त्यास. निद्रा न येची रात्रंदिवस, चिंता नळे पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तशीची ब्राह्मण संतर्पणे. बहुसाल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्यासी, त्रासल्या भव यात्रेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे. विधीने लेख भाई लिहिला, तो न चुकेची कवनाला. तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. ऐसा विचार करूनी तात्काळ आले त्या स्थानी. स्वतः बैसले अनुष्ठानी, व्याधी दूर व्हावया. सेवा केली बहुहस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयांस स्वप्नी दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे त्वा, तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती, म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर न सोडिले. ते तेथेच राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयाशी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी मनासी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी. प्रिय पत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशित. तो देखील जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वदती वाचे, कीर्तन स्वामी चरित्रांचे. पूजन स्वामी चरणांचे, आराध्य दैवत स्वामीच. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुनी, पूजा द्रव्ये घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी. जाती अति त्वरेने, महाराष्ट्र भाषा उद्यान. पदम कुसुमे निवडून, शंकर विष्णू दोघे जण. स्वामी चरण पूजिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमाध्याय गौडहा. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमाध्याय. श्रीरस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती. अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक, पारसी येवन भाविक. दर्शना येती धावुनी, यात्रेची गर्दी भारी. सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी. फकीर संन्याशी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ती नगरी वैकुंठधाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशेत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी, कैसी होईल स्वामी भेटी. ही चिंता उपजली पोटी. मग उपाय योजिला, ते जे होते स्वामी सेवक. त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकैक, तिच्या हस्ते होतसे. तिची घेऊनी गाठी, शंकरराव सांगती गोष्टी. करुणी द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी तुके करीन, 2 सहस्र रुपये द्याल की.
ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तेसे करीती, बाई आनंदले चित्ती. म्हणे मी प्रार्थुन्या स्वामींप्रती कार्य आपुले करीन. मग एके दिवशी येती बैसले होते आनंद वृत्ती. शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुनी मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले, चालले गावाबाहेरी. आले शेखनुराचे दावरी, शंकररावावरी बरोबरी त्या स्थळी पातले. एवं स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित, एका नूतन खाचेत निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकररावासी म्हणती लाल करोनी येसी, चुकविले तुमच्या मरणासी. निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी. शेखनुरांचे दावरी येऊने पुढे चालले. शंकररावे त्या दिवशी खाना दिदला फकीरांसी आणि शेखनुर दासी एक कपनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटुनी निंबपत्र 9 मिरे त्यात घालावी, ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाला स्वामीराज वैद्य. व्याधीपये आपणाची स्वामी वचनी धरुनी भाव. औषध घेती शंकरराव, तयाशी आला अनुभव. 10 दिवस लोटले, प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगरीला, काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र, ऐसा केला निर्धार. त्याचे काय करावे? महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे रघुपती, तेथे चुनगेची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी, ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करिता ती. परी पुन्हा आज्ञा झाली, मठ बांधावं त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविली जागा तयांनी. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनगेची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. अगाध स्वामीचरित्र तयाचा न लागेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवण धरावा आदर, तेने साधिती हर परत्र. जे झाले स्वामी किंकर, विष्णू शंकर वंदिती तया. श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत. सदा परिशोध भाविक भक्त, 9वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. धन्यवाद.